तिला इंडिकेटर सिस्टम फॉर व्हेकल पेटेंट पार्ट बनवला आहे. तिला भारत सरकारकडून गौरवण्यात आले आहे, म्हणून ही आपल्यासाठी एक कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे. तरी मी संस्थेचे अध्यक्ष श्री सौ लोकमान्य मॅडम यांना विनंती करते की त्यांनी रत्नप्रभा व तिचे मार्गदर्शक आई वडील त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेऊन त्यांना शिक्षित केले, त्याची आज जयंती आपण साजरी करत आहोत. रुद्रप्रताप हा पण या गौरव करण्यासारख्या कार्यामध्ये सामील होता. त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेतली होती, ती रत्नप्रभा सारख्या हुशार मुलीने पूर्ण केली, म्हणून तिचे आपण आज हार्दिक अभिनंदन करूया व तिच्या जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तिचे कौतुक म्हणून आणि एक आदर्श म्हणून इयत्ता 6वीची विद्यार्थिनी दिव्या घनवट तिचे मनोगत व्यक्त करेल. आज हम यहाँ रत्नप्रभा रमेश खाड़े मेरी सहेली रत्नप्रभा रमेश खाड़े को सम्मान कर रहे हैं. ये हमारे लिए बहुत खुशी की बात है कि आज रत्नप्रभा बाल वैज्ञानिक के नाम से जानी जाती है. इसने जो कार्य किया है ये कार्य हमारे लिए बहुत प्रेरणादायक है. हम हमेशा रत्नप्रभा के जैसे बनने की कोशिश करेंगे. ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है. हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने की, इसलिए अभी भी सफर जारी है रत्नप्रभा के जैसे बनने की. रत्नप्रभा ने इंडिकेटर सिस्टम फॉर व्हीकल पेटेंट बनाया, इसलिए उसका बहुत बहुत शुभकामनाएं. Good morning all of you. My name is Ishwari Jagannatha. I am studying in 4th standard. Savitribai Phule was born on 3rd January 1831. She was a social reformer, educationist and poet. Her father's name was Khandoji Nemse Patil. Her mother's name was Lakshmibai. Savitribai was married to Jyotirao Phule on 1840 at the age of 9. Jyotirao Phule educated his wife and trained her to become a teacher. Savitribai Phule was the first female teacher of India. On 1st January 1848, she started the first school of girls in Bhidewara, Pune. Thank you. My name is Vaishnavi Reddy Thakur. My class 5th standard. Savitribai Phule was Indian social reformer. Savitribai Phule born 3 January 1831, village Naigaon. सावित्रीबाई फुले भारत की प्रथम शिक्षिका थी. उन्होंने अपने पति के साथ महात्मा ज्योतिबा फुले उनके साथ मिलकर उन्होंने लड़कियों के लिए पहली पाठशाला खोली थी. For teacher and all my classmates, today on this platform, I want to introduce you to such a personality about whom many people are aware, but because of whom women are now educated. Child marriage is prohibited and RTC's agents window are prohibited. This great personality is Savitribai Phule. She was born on 3 January 1831 in Maharashtra. She was a social reformer, educator and poet. She is regarded as India's first female teacher. She and her husband Jyotirao Phule made significant contributions to the advancement of women's rights in India. She is considered the foremother of Indian feminism. Thank you. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया आहे. आज 3 जानेवारी आपण क्रांती ज्योती
बंडूचे नाव श्री पाटील असे होते आणि पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते. धन्यवाद. सावित्रीबाई फुले भारत की पहली शिक्षिका और समाज सुधारक थी. उनका जन्म 3 जनवरी 1829 को महाराष्ट्र के सातारा जिला के नायगांव में हुआ था. उनके माता का नाम था लक्ष्मीबाई और पिता का नाम था खंडेजी निवासी पाटील था. सावित्रीबाई का विवाह 9 साल की उम्र में हुआ था. महात्मा ज्योतिराव फुले के साथ हुआ था. विवाह के बाद उन्होंने महात्मा ज्योतिराव फुले ने पढ़ाया, लिखाया और सिखाया. आज भी सभी महिलाओं के लिए सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाज सेविका होत्या. धन्यवाद.